महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। सदनिका घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून कोकाटेंच्या अटकेची टांगती तलवार कायम होती। मात्र आता हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्याने कोकाटेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केलेला आहे। या निर्णयामुळे कोकाटेंची संभाव्य अटक आता तुर्तास टळलेली आहे। सदनिका घोटाळ्याच्या गंभीर आरोपांनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात होती। मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये मोठी सवलत मिळालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। कायद्यानुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याचं पद रद्द होऊ शकतं। मात्र या दिलासामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी आता पूर्णपणे वाचलेली आहे। सदनिका घोटाळ्याच्या आरोपांमुळे विरोधकांनी कोकाटेंना घेरलेलं होतं। मात्र हायकोर्टाच्या या निर्णयानं त्यांना मोठा राजकीय आणि कायदेशीर फायदा देखील मिळालेला आहे। दरम्यान कोर्टात सुनावणी दरम्यान काय काय घडलं ते आपण थोडक्यात पाहूया। कोर्टामध्ये नेमकं काय घडलं तर ॲडव्होकेट रवी कदम कोकाटेंचे वकील त्यांनी दावा केलेला होता। कोकाटे यांनी 1989 मध्ये दुर्बल घटक गटातून घरासाठी अर्ज केलेला होता। नियमानुसार अर्ज करत असताना सप्टेंबर 1988 ते 1989 या 12 महिन्यांच्या उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक होतं। अर्ज सादर करत असताना कोकाटेंना मासिक उत्पन्न 2,500 रुपये होतं, म्हणजेच वार्षिक उत्पन्न 30,000 रुपयांपेक्षा कमी होतं। तत्कालीन मिळकतीची पडताळणी करूनच त्यांना घरासाठी पात्र ठरवण्यात आलेलं होतं। अर्ज करत असताना वार्षिक उत्पन्न 35,000 पेक्षा कमी असल्याचं सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती। सरकारी वकिलांनी त्यानंतर युक्तिवाद करताना म्हटलंय, हे अपवादात्मक प्रकरण नाहीये, ते एक मंत्री आहेत। राहुल गांधी आणि हे प्रकरण वेगळं आहे। राहुल गांधींचं प्रकरण हे मानहानीचं प्रकरण होतं, तर कोकाटेंचं प्रकरण वेगळं आहे। दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांचं हे प्रकरण असून कोकाटेंनी दुर्बलांच्या हक्काचं घर लाटलं। केवळ लोकप्रतिनिधी असल्यानं कोकाटेंना सूट देण्यास राज्य सरकारचा विरोध आहे। न्यायाधीशांनी काय नेमकी सुनावणी केलेली आहे ती देखील आपण पाहतोय। सुनावणी पूर्ण होईपर्यंत 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तर या संपूर्ण सुनावणीनंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिलेली प्रतिक्रिया देखील आपण पाहूयात। थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे। पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे। ते काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे। पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टातून आलेलं नाही। आणि हा संपूर्ण निकाल आणि आज घडलेल्या कोर्टातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि दुसरीकडे एका बाजूला त्यांच्यावरती सुरू असलेले उपचार या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। अंजली ताई, खरं तर सर्वसामान्य माणसानं हे सगळं केलं असतं तर कायद्यानं काय केलं असतं हे आपल्याला सगळ्यांना तसं परिचित आहे। मात्र आज सगळ्यात महत्त्वाचा निर्णय ज्यामध्ये 2 वर्षांची शिक्षा, आमदारकीचं काय हे अद्यापपर्यंत सुस्पष्ट होऊ शकलेलं नाही। कसं पाहताय तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेकडे आणि आलेल्या निकालाकडे? अंजली ताई, सुरुवातीला मला एक छोटंसं करेक्शन करायचंय। हां हां तुम्ही आता सुरुवातीला म्हणताना म्हणालात की त्यांची आमदारकी वाचलेली आहे, तर ती वाचलेली नाहीये त्यांची बरं। आमदारकी। कारण आत्ताच्या घटनेला 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे कन्व्हिक्शन आणि एक म्हणजे सेंटेन्स। बरोबर। तर कन्व्हिक्शन म्हणजे दोषसिद्धी आणि सेंटेन्स म्हणजे शिक्षा। तर दोषसिद्धीवर कुठच्याही प्रकारची स्थगिती आलेली नाही, बरं। त्यामुळे त्यांची आमदारकी ही रद्द होणारच। आणि त्याच्यात आता विधिमंडळ अध्यक्ष ती कारवाई कधी सुरू करतात
हे आपल्याला बघावं लागेल. कारण बरोबर. त्यांना ज्या वेळेस ती ऑर्डर मिळेल, आता हायकोर्टची ऑर्डर मिळाल्यानंतर कन्व्हिक्शनला स्टे केल्या नाहीये, त्यामुळे त्यांना आता ही कारवाई करणं भाग आहे. आताच्या घटकेला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जी शिक्षेपासून त्यांना जी बेल मिळाली आहे, हं. तर आत्ताच्या घटकेला शिक्षेवर त्यांनी स्टे दिलाय. त्याचा अर्थ की त्यांना बेल मिळून ते आत्ताच्या घटकेला जेलमध्ये जाणार नाही. आता ती दिघोळे कुटुंब जर याच्या विरुद्ध, कारण आज लद्दांचं हे सिंगल जजच सुनावणी होती. याच्यात कायद्याने अपीलमध्ये जायचं असेल हा तर हा ते बेंच पुढे जावं लागतं. आता समजा या दिघोळे कुटुंबानी पुढे जाऊन बेंच पुढे अर्ज करायचा म्हटला, तर या सेंटेन्सला म्हणजे शिक्षेच्या सेंटेन्सला सुद्धा रिव्ह्यू मध्ये आपल्याला हे करता येईल. हा हा पण आत्ताच्या घटकेला ते जातील की नाही ते आपल्याला माहित नाही. बरोबर. पण ऍज ऑफ आज आत्ताच्या घटकेला त्यांच्या सेंटेन्सवरच फक्त स्टे आलाय. स्टे म्हणजे त्यांना आता स्थगिती मिळाली आहे, प्लस त्यांना बेल मिळालाय. हम्म, आता फॅक्ट आहे की मी हॉस्पिटलमधनं पण सगळी माहिती काल रात्री घेतली. बरं. त्यांच्या सगळ्या कार्डियक एन्झाईम्स हाय आहेत. त्यांच्या ईसीजी मध्ये चेंजेस होते. सीटी अँजिओग्राफी मध्ये कॅल्शियम स्कोर हाय होता. आणि त्यांना आज तर आता डॉक्टर्सनी सांगितलंय की 4 ब्लॉकेजेस देखील होते. हा आणि त्याच्यासाठी नॉर्मली डबल वेसल किंवा ट्रिपल वेसल, म्हणजे ते माझं प्रोफेशन आहे म्हणून मला माहिती आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल हे सगळ्याच विषयात कसं काय बोलतात. पण पण ते माझं प्रोफेशन होतं म्हणून हा मी हा तुम्हाला सांगू शकते की डबल किंवा ट्रिपल वेसल्स डिझीज असेल, जनरली त्याला बायपासच करावे लागतं. कारण त्यांना 200% आणि एक 90% आणि एक 60% असं काहीतरी आहे. बरोबर. तर आताच्या घटकेला 60%च्या ब्लॉकला तेवढं स्टँडिंग केलं तरी चाललं असतं. पण बाकीचे जे 2 आहेत ते सिरियस आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते बायपास करावी लागेल आणि हा हा केली तर जास्त बरं होईल. आणि त्यांचं बीपी ऍडमिशनच्या वेळेसच 220/115 होतं. त्यांची हार्ट रेट जो आहे तो पण एलिव्हेटेड होता. हे फॅक्ट आहे. बरं. नॉर्मली कसं असतं की हे सगळे मंत्री-संत्री असतात ना, त्यांना हॉस्पिटलाइज करण्याच्या वेळेस ते सगळेच दाखवतात की आम्हाला बरं नाही आणि जाऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन घेतात, की बरोबर. म्हणजे त्यांना अटक टाळायची असते. या केसमध्ये काय झालं, कदाचित त्यांनी खरंच धास्ती घेतली की मला आता जेलमध्ये जायला लागेल, हा हा म्हणून हा की काय त्यांना ते बीपी वाढलं त्यांचं आणि त्यांचा कार्डियक इश्यू अग्रवेट झाला. तर आताच्या घटकेला यांची केस जेन्युइन समजून, आणि ती आहेच. त्यामुळे आपण खऱ्याला खरं, आपण साधी माणसं आहोत. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतो. तर आत्ताच्या घटकेला जे फॅक्ट्स आहेत ते हेच आहेत की त्यांची तब्येत बरी नाहीये. त्यामुळे त्यांना बेल मिळालं ते बरं झालं. कदाचित मेडिकल ग्राउंड्सवर पण, कारण हे फॅक्ट सुद्धा कोर्टापुढे मांडले असतील कदाचित. पण मी जी माहिती घेतली कोर्टातनं, कारण काही अतिशय चांगले पत्रकार जे माझ्या अगदी चांगल्या परिचयाचे आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की जे सरकारी वकील आहेत ना, ते कुठेतरी स्ट्रॉंगली बाजू मांडत नव्हते. त्यांनी आर्ग्यू केलं हा की बाबा ह्यांनी जी सदानिका लाटली ती चुकीची होती, अमुक तमुक. पण जे स्ट्रॉंग आर्ग्युमेंट ज्याला आपण म्हणतो ना, इनफॅक्ट त्यामुळे एकदा जजनी त्यांना हे देखील विचारलं की तुम्ही कुठच्या बाजूने आहात, म्हणजे या बाजूने आहात का त्या बाजूने आहात. इतकं देखील जजनी त्यांना फटकारलं. आणि त्याचं कारण हेच होतं की ज्या कन्व्हिक्शननी त्यांनी लढणं गरजेचं होतं, त्या कन्व्हिक्शननी कदाचित त्यांना इन्स्ट्रक्शन्स असतील हा की बाबा सेंटेन्सवर मिळालं तर मिळू द्या. आता आपल्याला माहित नाही खरं तिथे त्यांना डायरेक्शन्स काय गेल्या होत्या सरकारकडनं. पण जजनी त्यांना फटकारलं हे खरंय. आणि त्यांनी तितकं स्ट्रॉंगली सेंटेन्स विरुद्ध आर्ग्यू केलं नाही, हे देखील तितकंच खरंय. आता पुढे काय होतं बघू आपण. पण आमदारकी ही त्यांची लगेचच रद्द होणार आहे, याच्यात काहीच शंका नाही. बरोबर आहे. मग ज्या वेळेला अनेक गोष्टी समोर येताना दिसतात की एका बाजूला आलेला निकाल, 2 वर्षांची शिक्षा आणि 2 वर्षांच्या शिक्षा आणि आमदारकीचा प्रश्न, खरोखर यावरती कसा प्रकाश टाकणार आहात आपण? नाही, जसं मी म्हंटल की आत्ताच्या घटकेला 2च गोष्टी होत्या, कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स. बरोबर. आता कन्व्हिक्शन अपहोल्ड केलंय त्यांनी, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा स्टे दिला नाहीये. हा म्हणजे 2 वर्षाची शिक्षा ती त्यांना होणार. म्हणजे आता कसं असतं, आता लांबण लागते. आता ते पूर्ण हिअरिंग होईल, ट्रायल चालेल, त्याच्यात आता 8-10 किती वर्ष जातील आपल्याला माहित नाही. पण ते होईपर्यंत त्यांची आमदारकी त्यांना राहता येत नाही. त्यामुळे विधिमंडळाला त्यांच्या बरखास्तीची जी कारवाई आहे ती करावी लागेल आणि ती होईल.
बरोबर आहे. म्हणजे एका बाजूला जे आर्ग्युमेंट आपल्याला होताना पाहायला मिळत होतं त्यावरती सगळ्या माध्यमांचं देखील तशाच प्रकारे लक्ष होतं आणि दुसरीकडे जे सर्वसामान्यांना वाटत असतं की ज्या वेळेला एखाद्या प्रकरणामध्ये कोणी मंत्री गुंततो त्यावेळेला मात्र त्याला वेगळं संरक्षण दिलं जातं का, या केसच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय सांगावंसं वाटतंय सर्वसामान्य जनतेला? दुसरीकडे ज्या वेळेला आज आर्ग्युमेंट सुरू होतं त्यामध्ये तत्कालीन काळामध्ये ज्या वेळेला तो फ्लॅट घेण्यात आलेला होता त्यावेळच्या उत्पन्नासंदर्भामधले अनेक दाखले दाखवण्यात आलेले आहेत आणि कसं उत्पन्नाची मर्यादा त्यावेळेला योग्य होती आणि त्यातून ती सदनिका मिळालेली होती. हे आर्ग्युमेंट आपण कसं पाहता? नाही, तेव्हा देखील त्यांनी दाखवलं होतं की बाबा यांच्याकडे 25 एकर वडिलोपार्जित जमीन होती, त्यामुळे ते तसे गडगंज होते, त्यांचे ऊस देखील ते करायचे आणि त्यामुळे त्या ज्या कॅटेगरीमध्ये म्हणजे 2,500च्या कॅटेगरीमध्ये ते कुठल्याही अँगलनी बसत नव्हते. आणि असं असताना त्यांनी ती सदनिका लाटली, याच्यात काहीच शंका नाही आहे. त्यामुळे पहिल्या कोर्टनी त्यांना त्याच्यात शिक्षा दिली, पण सेशन्स कोर्टनी त्यांच्या कन्व्हिक्शनवर स्टे दिल्यामुळे त्यांची आमदारकी चालू राहिली. पण आत्ताच्या घटकेला कन्व्हिक्शनवर स्टे आला नाहीये, त्यामुळे आमदारकीही जाणारच आहे. तर लोकांना आता मला वाटतं सगळ्या आमदार खासदारांना हा एक छोटासा धडा आहे की तुम्हाला वाचवायला जर कोर्टाने शिक्षा दिली तर तुम्हाला वाचवायला परमेश्वर सुद्धा येऊ शकणार नाहीये. तुम्हाला शिक्षाही भोगावी लागणार आहे. आणि हा एक धडा घेऊन हे जर सुधारले सगळे आपले महाराष्ट्राचे राजकारणी तर अतिशय बरं होईल. पण तसं होईल असं वाटत नाही. पण बरं. ठीक आहे, बघू. आशावादी आपण आहोत. आशावादी राहूयात आपण त्या संदर्भामध्ये. कारण एका बाजूला कुठल्याही प्रकारचा न्याय असेल किंवा कायदा असेल हा सगळ्यांसाठी सारखा असतो हे दाखवून देणारं हे उदाहरण आहे. यातून पुढच्या काळामध्ये अनेक राजकारणी काय धडा घेतात त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. धन्यवाद अंजलीताई, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भात सविस्तर बोललात त्यासाठी. दरम्यान भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडूनही माणिकराव कोकाटेंच्या या प्रकरणावरती भाष्य करण्यात आलेलं आहे. काय म्हणणं आहे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं ते आता पाहूयात. मला वाटतं आज त्यांना आपल्याकडूनच मला कळालं त्यांना आज बेल मिळालेली आहे आणि पुढची काय असेल कारवाई ती सुरू राहील. पण आज तरी त्यांना थोडी अवधी त्यात मिळालेली आहे, कारण 2 वेळा कोर्टाने शिक्षा त्यांना दिलेली होती आणि नियमानुसार कायद्यानुसार त्यांना त्या पदावर राहता येत नव्हतं, हे तेवढंच खरं आहे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की पुढे अजून काय ती चौकशी आहे ती त्यांनी सुरू राहील. आता उच्च न्यायालयामध्ये अजून पुन्हा निकाल आल्यावर पुढचा निर्णय माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतील आणि त्यांचे नेते अजितदादा ते सुद्धा घेतील. माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये गेले होते. हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही. जो काही त्यांना 1 लाख रुपये भरून जामीन दिला ते कोर्ट प्रोसेस आहे आणि म्हणून आता त्याच्यावर इतर भाष्य करण्यापेक्षा आता त्यांनी ती केस लढणे आणि पुढे जाणे हाच एक मार्ग त्यांच्यासमोर आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना मुंबईमधल्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. छातीमध्ये दुखू लागल्यानं सध्या त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. कोकाटेंच्या आरोग्याची सखोल तपासणी करण्यात आलेली असून त्यांची एंजिओग्राफी पूर्ण झालेली आहे अशी माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनीच दिली. या चाचणीचा अहवाल धक्कादायक असून कोकाटेंच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये तब्बल 4 ब्लॉकेजेस आढळून आलेले आहेत आणि या गंभीर स्थितीमुळे डॉक्टरांनी त्यांना तातडीनं बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिलेला आहे. आम्ही कोणत्याही रुग्णाला विनाकारण दाखल करून घेत नाही. कोकाटेंची प्रकृती पाहता त्यांना देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे असं खुद्द डॉक्टरांनीच सांगितलं. तसंच जर बायपास सर्जरी करायची नसेल तर मग दुसरा पर्याय म्हणून एंजिओप्लास्टी करावी लागेल. मात्र बायपास शस्त्रक्रिया झाल्यास त्यांना पुढील 7 दिवस रुग्णालयामध्येच राहावं लागणार असल्याचं देखील डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान लोकशाही मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास केल्यानंतरच विधिमंडळ प्रशासन पुढील पाऊल उचलणार आहे. न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. ही प्रत हाती आल्यानंतर तिचं सखोल वाचन केलं जाईल आणि मग त्यातील कायदेशीर बाबी तपासूनच कोकाटेंच्या सदस्यत्वाबाबतचा निकाल देखील स्पष्ट होईल. बरं, महत्त्वाचं म्हणजे नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती, ज्याला हायकोर्टानं स्थगिती दिलेली नाहीये, तर केवळ जामीन मंजूर केलेला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्षांची शिक्षा झाल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळ आता हायकोर्टाच्या आदेशातील बारकावे तपासून
कोकाटेंच्या राजकीय भविष्याचा फैसला देखील करणार आहे. त्यामुळे कोकाटेंना मिळालेला दिलासा हा तात्पुरता असून विधिमंडळ आता काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तर तांत्रिक दृष्ट्या 2 वर्षांची शिक्षा टळल्यानं त्यांची आमदारकी मात्र सुरक्षित झाली असली तरी हा केवळ कायदेशीर विजय आहे, नैतिक नव्हे. राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप लोकशाहीसाठी खरोखर चिंतेचा विषय आहे. कोकाटेंना मिळालेला हा दिलासा म्हणजे प्रकरणाचा निकाल नव्हे तर केवळ अटकेपासून मिळालेली सवलत आहे. अशा प्रकरणांमुळे जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. आमदारकी वाचली असली तरी जनतेच्या न्यायालयामध्ये आपली प्रतिमा डागमुक्त करण्याचं मोठं आव्हान आता माणिकराव कोकाटेंपुढे असणार आहे, एवढं निश्चित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.